नमस्कार मित्रांनो, आज मी गोवा टू मुंबई आज वंदे भारतने ट्रॅव्हल करतोय आणि तुम्हाला शेअर करेन आजचा एक्सपिरियन्स काय काय घडलं माझ्या ट्रिपमध्ये जाताना आणि तिकडे मुंबईमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा तुम्हाला कसा वाटला. ट्रेन तर स्पेशियस होती, AC वगैरे एकदम चांगली चालत होती, सीट्समध्ये अंतर पण फार होतं आणि फूट रेस्ट दिला होता खालती आणि तुम्हाला आराममध्ये बसला. हे मोबाईलचे चार्जिंग पॉईंट्स दिले होते आणि एकदम सीट कम्फर्टेबल होती, एकदम मजा आली बसायला. पाण्याची बाटली दिली होती खालती, ते स्टँड होतं तिथं. अँड देन न्यूजपेपर पण आणून दिलेला, तरी थोडं वाचलं आणि नंतर एकदम ट्रेन स्टार्ट झाली आमची. आणि नंतर ती मडगाववरून जी त्या ट्रेनने स्पीड पकडली, माय गुडनेस, ती 100च्या वर एकदमच, म्हणजे 110पर्यंत जात होती ट्रेन. सगळे नजारे वगैरे मस्त दिसत होते. ब्रिजवरून जात होती, हा रिव्हर्स. लगेच त्या लोकांनी मला स्नॅक्स आणून दिले. तर स्नॅक्समध्ये बघा काय काय होतं ते. त्याच्यामध्ये होतं ते कॅरेमलचे एक पॉपकॉर्न्स आणि चिवडा होता आणि आपलं ॲपल ज्यूस होतं. आणि त्या पेपर बॅगमध्ये होतं कचोरी आणि थोडं एक कॅचअपचं एक पॅकेट आणि चहाचं एक हे दिलं होतं सॅशे. थोडा चिवडा खाऊन बघितला तर चिवडा पण एकदम मस्त लागला, एकदम फ्रेश होता. आणि नंतर त्या लोकांनी लगेच गरम पाणी आणून दिलं कपमध्ये घालून. मग मी लगेच चहा करून घेतली आणि चहाचा तर टेस्ट तेवढा काही मला नाही आवडला, पण ओके होता. कारण ट्रेनमध्ये तुम्हाला काय एक्सपेक्ट करणार आहे तुम्ही. तर AC तर एकदम हाय होती, थंडी वाजत होती. सो मुलं गरम गरम चहा तरी पिऊन घेऊया. चहा एन्जॉय केला तोपर्यंत आपली रत्नागिरीचं स्टेशन जवळ येत होतं आणि आलीच रत्नागिरी. नंतर बघितलं थोडं बाहेर आणि जास्त भीड नव्हती. लगेच संध्याकाळ व्हायला आली आणि नंतर सनसेट बघत बघत मी थोडंसं चालत पाय थोडे मोकळे करायला बाहेर आलो. नंतर म्हटलं की चला टॉयलेटचं तरी टूर करूया, कसं आहे बघूया टॉयलेट ह्या ट्रेनमध्ये. बाकी तर सगळं नॉर्मलच वाटत होतं, काय वाटत नव्हतं की ही थोडी प्रीमियम काइंड ऑफ ट्रेन आहे. कारण सगळं बघा हे जुनं जुनं झालं होतं ऑलरेडी. मग टॉयलेटमध्ये गेलो आत आणि बघा कसं आहे टॉयलेट. हे इंडियन स्टाईल टॉयलेट आहे आणि सिंकमध्ये तर साईडला पूर्ण मोल्ड आलेला. हे क्लिनिंगचं थोडा इश्यू होता, इथं क्लिनिंग करायला पाहिजे होतं थोडं. आणि बघा टॉयलेट ओके होतं, जास्ती पण घाण असं नाही, जे नॉर्मल रेग्युलर ट्रेनमध्ये असं तसं नव्हतं, पण ओके होतं. आणि त्या लोकांनी सोप पण दिला होता, तो पण एकदम मस्त, म्हणजे त्याचा एक वास, एक परफ्यूम टाईप वास होता. आणि हँड ब्लोअर पण होता, जो हात सुकवायला यूज करतात एअरपोर्टवरती, त्या टाईपचे पण लावले त्या लोकांनी, ते पण एक छान केलं आहे. बाकी सगळं ओके होतं. संध्याकाळची टाईम झाली, 7-7:30ला असं जेवण घेऊन आले ते लोक. आणि जेवणामध्ये होती बघा काय काय मिळालं मला. दही, नंतर एक त्या छोट्याशा बॉक्समध्ये होता ते एक सुकी भाजी होती बटाट्याची, ती मला नाही आवडली, पण ती बाकीची लोक खात होती चांगली, मला माहिती नाही, पण मी कधी नाही खाली त्या टाईपची भाजी. एकदम सुकी होती. चपात्या होत्या 2 काय 3 तरी, आणि डाळ होती. ती डाळ मला फार आवडली कारण डाळाचा टेस्ट मस्त होता. आणि नंतर आईस्क्रीम आणली त्या लोकांनी. इथं मी जाता जाता नोटीस केलं की बघा हे ट्रेनमध्ये किती घाण होती. ह्या लोकांनी हे जी वस्तीला ट्रेन असते गोव्याला, तर मग क्लीन करायची होती. चला ते सोडून द्या. मग दादर आलं. आता उतरायचा टाईम झाला. दादरमध्ये आता माझं मेन फोकस होता माझ्या हॉटेलमध्ये जायचं. मी ऑनलाईन बुकिंग केलं होतं ऑलरेडी एका हॉटेलमध्ये. आता लगेच उबर बोलवली मी, कारण मला कुर्लाला जायचं होतं, कारण ते हॉटेल कुर्लाला होतं. माझा एक इंटरव्ह्यू होता तिथं नेक्स्ट डेला. आणि ऑलमोस्ट आता रात्रीचे 11 वाजले होते. आणि बघा हे ट्रॅफिक. आणि हा जो उबरचा ड्रायव्हर होता ना, हा इतका एक्सपर्ट होता ना गाडी चालवायला, इतका एक्सपर्ट मी कधी कुणाला बघितलंच नसेल. मी मुंबईमध्ये जे ड्रायव्हर आहेत सगळेच एकामेकांना घासून जातात आणि जरा पण एकामेकाची परवानगी न करता ड्रायव्हिंग करतात. लगेच हॉटेलमध्ये पोहोचलो मी आणि बघा पुढचा एक्सपिरियन्स माझा. इतका वर्स्ट एक्सपिरियन्स लाईफमध्ये कधीच नाही बघितला मी. रूममध्ये जसा घुसलो ना की मला इतका भयंकर स्मेल आला, असं वाटलं की 2-3 हुंदीर कुठेतरी घुसून पडलेत. इतका गंदा स्मेल होता तो. तरी पण मी चेक केलं काय खरंच आहे की कसला स्मेल येतोय. नंतर लाईट्स वगैरे ऑन करून बघितले, इतके मच्छर होते. आत घुसताच मला 4-5 मच्छरांनी अटॅक केला. नंतर बघितलं रूममध्ये, बघतो तर काय सगळीकडे घाण. बघा खालती कसे ढास, सगळे मच्छर. नंतर बेडकडे लक्ष गेलं. बेडला बघताना सगळे स्टेन, सगळं A to Z. मला वाटतं त्या लोकांनी बेडशीट कधी चेंजच नाही केली होती. बघा हे स्टेन कसे होते, म्हणजे हे कोणतरी
पूर्वीच्या जे गेस्ट होते ना त्यांचे काहीतरी त्या लोकांनी ते चेंज नाही केले, ते तसेच टाईट केले होते बेडशीट. बघा हे सगळे स्टेन होते बॅडवरती, पिलोवरती वगैरे सगळे स्टेन होते. तर मला एकदम बेकार वाटलं हे बघूनच. पहिला मी नाही झोपणार होतो त्याच्यावरती. नंतर मग तरी पण आणि इन्स्पेक्ट केलं रूम, बघितलं की काय काय आहे, की कुठे काय लोकांनी काय पाळून तर नाही ठेवलंय, कुठे जनावर वगैरे आत वगैरे नसतील काय. तरी पण मग बाथरूममध्ये गेलो, आत बाथरूम बघितला आतमध्ये जाऊन. सो बाथरूममध्ये गेलं, जसा घुसलो तर स्मेल तर एकदम जबरदस्त येत होता. एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा हा. बघा हे सगळं कसं सगळं शिव आलेलं सगळं साईडनं. हे बघा सगळं बटणं वगैरे सगळं घाण, हे सगळं रस्टी. मिररला बघा हे सगळे डाग. हे बघा हे सोप डिश काय होतं हे, ह्याच्यामध्ये पण सगळं रस्ट, ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे, पाणी जे मी बघितलं ना नंतर, सगळं रेडिश कलरचं पाणी येत होतं. आणि हे बघा बालडीच्या साईडनं पूर्ण काळा झालेला. मी व्हिडिओ नाही काढला तो बाय मिस्टेक. हे बघा सगळं रस्ट, A to Z रस्टी, फुल्ली रस्टी होतं. आणि नंतर माझं लक्ष एकदम माझ्या अंगावरती ना काहीतरी पडलं वरून, काहीतरी डस्ट सारखं. त्या टाइमला वर बघितला तर बघताना पूर्ण डस्ट. बघा सिलिंगवरती कसा डस्ट बसलाय. असं वाटलं की उगाच बुक केलं रूम. आता माझं मनात होतं की टोटली जायचं निघून इकडून आणि दुसऱ्या रूम कुठेतरी दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करायचं. मग तसंच बाहेर गेलो बघतो तर एक मास्की पण बसली होती भिंतीवरती. ऑलमोस्ट 11:30 वाजून गेलेले, 11:30पेक्षा जास्त झाले, ऑलमोस्ट 12 वाजलेले. आणि मला सकाळी इंटरव्ह्यू होता माझा 6 वाजता, 6:30 मला इकडून निघायचं होतं. आता 12 वाजले ऑलरेडी. आता ह्या टाइमला कुठे जाणार. आणि हे बघा ह्याच्यामध्ये तर काहीच नव्हतं, हे नावासाठी लावलंय फक्त. आणि हा मेनू काय माहीत कशाला ठेवलाय, कारण एक पाण्याची बाटली पण नाही दिली त्या लोकांनी. जसं आत आलो, टावल पण नाही दिलं, काय पण नाही दिलं. सगळं असं म्हणजे वाऱ्यावर सोडल्यासारखं. जेव्हा तुम्ही या, चेक इन करा आणि डायरेक्ट रूममध्ये घुसा. ते तुम्हाला केअर नाही करत, नाही काय हॉटेल फक्त नावासाठीच आहे ते. एवढे पैसे भरून पण सगळं वेस्ट झालंय. आणि ऑनलाईन बुकिंग केलं म्हणजे ते लोक केअरच नाही करत होते मला. असंच बघता लक्ष एकदम AC कडे गेलं. ते बघतो तर काय, AC तर एकदमच म्हणजे लूज होती आणि साईडून सगळं काळा झालं होतं. ते सटकून साईडला आली होती. आता मला भीती वाटत होती म्हणजे अंगावर पडेल काय आहे. सो ते एक टेन्शन बसलं मनामध्ये. नंतर कळालं की AC पण नाही चालत आणि TV पण नाही चालत रूममध्ये. सो आणि वैताग आला नंतर. आता मी टोटली मनामध्ये धरलं की खालती जाणार आणि जाऊन कंप्लेंट करणार पहिला आणि नंतर रूम चेंज करणार. ऑलरेडी 12 वाजले होते रात्रीचे. आता मला एक टेन्शन होतं की रूम भेटतील का नाही ह्या टायमाला. मन घट करून खालती गेलो. आता सांगायला जात होतो मी, जाऊन त्यांना चांगलंच फाडायचं. बाबा असं काय तुम्ही करताय, रूम पैसे घेऊन असे असले ह्या टाईपचे रूम द्या. तो पण लक्ष एकदम मला भिंतीवरती एक कॉक्रोच जात होता, बघितला. अरे देवा बोललं ते कॉक्रोच पण आहेत. चांगलाच व्हिडिओ काढला कॉक्रोचचा त्या लोकांना दाखवायला खालती. सांगितलं आता एकदमच प्रूफ होता की बाबा तुमच्या ढास तर एखाद्या वेळेला ओके नो प्रॉब्लेम, पण कॉक्रोच माय गुडनेस आहे. बघा हे एकच नाही आहे आणि पुढे पण मला एक कॉक्रोच दिसला तिथं. ह्याच्यामध्ये पण एक कॉक्रोच होता, तो आत पळून गेला. नंतर मी बेडकडे आलो बघायला की काय कुठे आहेत काय. बघा कसा पळून गेला. आणि बघा केस कशी फ्लोअरवरती नाचत होते इकडे तिकडं आणि सगळीकडे घाण होती. तर मला कसं पण करून हा रूम चेंज करायचा होता. सो बघा हे कॉक्रोच कसे इकडे तिकडे नाचत होते. आणि ह्या लोकांनी पण सांगितलं की रूम्स दुसरे अवेलेबल नाहीत, हाच रूम अवेलेबल आहे. आणि बाहेर पण अवेलेबल नव्हते रूम्स. आणि रात्री 12 वाजले होते ऑलरेडी. आता मला दुसरा उपाय नव्हता, कारण मला सकाळी 6ला उठून जायचं होतं का माझ्या इंटरव्ह्यूला. आणि आता फार इम्पॉर्टंट. तरी पण मी त्या लोकांना सांगितलं मला एअर फ्रेशनर आणून द्या आणि मला अगरबत्ती आणून द्या प्लीज. हे बघा आणून दिलेलं, पण ह्याचा काय उपयोग झाला नाही, कारण ह्या रूममध्ये एक्झॉस्ट पण नव्हतं. सो ते धुगट पूर्णपणे सगळं भरला होता रूममध्ये. पण काय उपयोग झाला नाही, कारण सगळे भरपूर डास होते. सो मी कॅमेरा घेतला आणि म्हणजे मोबाईलच्या कॅमेरावरतीच मी आता रेकॉर्ड करत होतो की व्लॉगमध्ये हे सांगूया. पण मी घरी ना माझा माईक विसरून आलेलो. सो माझा आवाज एवढा खास नाही येत होता याच्यामध्ये. सो मी ह्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करून सांगतो की मी काय काय सांगत होतो त्या व्हिडिओमध्ये.
सो मी सांगत होतो की मी जे आज थकून आलो होतो पूर्ण दिवसभर, आणि नंतर एक एक्सपेक्टेशन होती की रूममध्ये जायचं, थंडगार AC लावून मस्तपैकी आंघोळ करून झोपून टाकायचं आणि सकाळी 6 वाजता फ्रेश होऊन इंटरव्ह्यूला जाऊन परत आपलं जे नॉर्मल आहे रुटीन ते म्हणजे आपलं म्हणजे जे प्लॅन होतं त्या प्लॅनप्रमाणे जायचं. पण हा रूम बघून तर मला वाटलं की हा झोप तर नाही होणार, आणि जे माझी झोप नाही झाली तर मग उद्याचा प्रॉब्लेम फॉर शुअर. कारण मला झोप पाहिजे, मला एक कमीत कमी 6 ते 7 तास तरी झोप पाहिजे दिवसाची, रात्रीची सॉरी. सो मी तेच सांगत होतो. आणि नंतर मला कॉक्रोचची फार भीती वाटते, बाकीच्या इन्सेक्टची नाही जास्त, पण कॉक्रोच म्हणजे मी फार घाबरतो. आता मला भीती वाटत होती कॉक्रोच अंगावरती खेळणार रात्रभर हे त्या. सो मी लाईट्स वगैरे ऑफ करून झोपायचा प्रयत्न नाही केला, कारण लाईट्स ऑफ केल्यावरती काय माहीत कुठं कुठं नाकामध्ये कानामध्ये घुसतील सांगता नाही येणार. आणि ह्या हॉटेलचं जर इतकं बेकार सर्व्हिस, पाणीची बाटली पण नाही दिली होती आणि पाणी पण रेडीच होतं. सो आंघोळ पण करायची मन नाही करत होतं, कारण ते पाणी घाण होतं फॉर शुअर. मागे एक नाला होता, त्या नाल्याचंच पाणी येत होतं ज्यामध्ये, असं तर वाटत होतं बघून. आणि त्यात पाणी ब्रश करताना तोंडामध्ये पण घालायला भीती वाटत होती, इतकं घाण पाणी होतं त्या नळामध्ये. सो मी प्लॅन केला की सकाळी उठायचं आणि खालती जाऊन पाण्याची एक बाटली घेऊन आपलं फ्रेश व्हायचं, तोंड वगैरे धुवून वगैरे सगळं ते प्लॅन केला होता. आणि मग प्लॅन केला होता सकाळी मग रेडी व्हायला. सगळे कपडे माझे फुल प्रेसिंग होते, ते प्रेसिंगचे कपडे पूर्ण काढले आणि ठेवले साईडला, कारण मला सकाळी जायचं होतं उठून, कारण तिथं भरपूर लाईन असते आणि ते काम फार इम्पॉर्टंट होतं माझं. म्हणून तर मला नाही जाणं इकडं राहायला पडलं त्या नाईटला. पण नेक्स्ट टाइम इकडे नाही येणार, ह्या एरियामध्येच नाही येणार मी. इतका बेकार एक्सपिरियन्स लाईफमध्ये घेतला. वंदे भारतमध्ये इतका मस्त वाटलं येताना, आणि इथं येऊन सगळं मूड एकदम स्पॉइल झाला माझा, एकदम बेकार झाला. AC पण नाही चालत होती ती, आणि ते TV पण नाही चालत होते, त्यांचे कुठलं इलेक्ट्रॉनिक्स चालत नव्हतं. सो आणि किती ते रूड होते स्टाफ, जे नाईटचे स्टाफ होते ना ते रूड होते, आणि काय सांगितलं तर ऐकतच नव्हते. बोलतात की इधर ऐसा ही चलता है, इधर ऐसा ही होता है, म्हणजे त्यांची जी लँग्वेज होती त्या लँग्वेजप्रमाणे बरोबर होते, जरा पण पोलाईटनेस नव्हती. सो हे असं नाही करायचं, कारण पैसे देतोय मी. सो नेक्स्ट टाइम हॉटेल बघून वगैरे रूम सगळं तुम्ही रूम बघितल्यानंतरच बुक करा, डायरेक्ट ऑनलाईन नका बुक करू. सकाळी उठलो, जाऊन खालून एक बिस्लेरी बाटली घेतली आणि तोंड वगैरे धुवून सगळं फ्रेशन अप झालो, आणि मग कपडे वगैरे घातले, रेडी झालो जायला इंटरव्ह्यूला. कारण 6:30ला ते मला तिकडे जाऊन जायचं होतं, कारण नंतर थोड्या वेळात इंटरव्ह्यू होता. सो खालती येताना रिक्षा सांगून आलेलो मी. सो रिक्षावर थांबलेला खालती, सो पटापट गेलो खालती, जाऊन आलो इंटरव्ह्यूला. सो येताना हा व्हिडिओ काढला मी, कारण जाताना मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला. सो येताना हा व्हिडिओ काढत होतो आणि बघत होतो की कितीतरी गर्दी होती रस्त्यावरती. मला हॉटेलमध्ये जाऊन चेकआउट करायचं होतं, चेंज वगैरे करून परत निघायचं होतं मला. सो गुगल रिव्ह्यू टाकला मी, तुम्ही जो पाहिजे जाऊ शकता, बघू शकता रिव्ह्यू कसा होता तो. दिला त्यांच्या चावी आणि त्यांची जे कार्ड दिलं होतं ते पण परत दिलं, बोललो की थँक्यू फॉर युअर घटिया सर्व्हिस. आणि मग मी परत निघालो आपल्या नेक्स्ट स्टेशनला. मला जायचं होतं बँड्राला. सो रिक्षा पकडली, परत बँड्राला गेलो, कारण तिकडून माझी नेक्स्ट ट्रेन होती मडगावला यायला, म्हणजे गोव्याला यायला. सो बँड्राला पोचल्यानंतर बघितलं की तिथं लोकल ट्रेन आहे वसई रोडला जायला. सो लोकल ट्रेनमध्ये बसून मस्त एन्जॉय केलं 1 तास. मी कधी लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करत नव्हतो, पण पहिली वेळ ट्रॅव्हल केला आणि एक वेगळाच अनुभव मला आला ह्या ह्याच्यामध्ये. तेवढी एक्सपेक्टेड गर्दी नव्हती, जे मी व्हिडिओजमध्ये बघत होतो की लोकल ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असते, पण मला ह्या वेळेला तर काय लोकल ट्रेनमध्ये गर्दी नव्हतीच अजिबात. सो एकदम खाली होती ट्रेन. सो जाईपर्यंत एकदम म्हणजे असं वाटलं नाही की लोकल ट्रेनने प्रवास करतोय. सो वसई रोड आलं नंतर थोडं बाहेर वाकून बघितलं मी की कसं आहे इकडं बाहेर. तसं शांतता होती, जास्त असं त्या टाईपची गर्दी नव्हती, पण गरमी भरपूर होती. सो मग कुठेतरी आईस्क्रीमचं शॉप बघत होतो, कुठे भेटेल काय खायला वगैरे, काहीतरी आईस्क्रीम वगैरे थंड व्हायला. पण आईस्क्रीम शॉप जवळपास नव्हतं, पण फायनली मला एक भेटला आईस्क्रीम शॉप. तिकडे माझी आईस्क्रीम घेतली आणि ते थोडं खाल्लं, तर तेवढी खास लागली नाही आईस्क्रीम, कारण लोकल ब्रँडचीच होती कुठेतरी. सो नंतर निघालो परत मी वसई रोडच्या आपल्या स्टेशनला. तिकडून मग मला आमची मडगावची ट्रेन यायची होती. सो तरी एक 10-15 मिनटं उरलेली, तरी पण मग थोडं फिरलो स्टेशनवरती, बघितलं कसं आहे इकडं. पण इकडं जरा बरं वाटलं. ट्रेन आपली अराईव्ह झाली होती
आणि माझ्या डब्यासाठी मी एकदम प्रत्यक्ष उत्साहाने वाट बघत होतो माझ्या ट्रेनची. आणि आलीच ट्रेन. आणि नंतर मग माझ्या डब्याकडे मी निघालो चालत चालत आणि फायनली मला माझा डबा भेटला. नंतर आत गेल्यानंतर सगळे ऑलरेडी झोपले होते, कारण ही ट्रेन राजस्थान टू गोवा ट्रॅव्हल करत होती, आपलं केरला ट्रॅव्हल करत होती. गेलो मस्तपैकी, वरच्या बर्थ भेटलेली, झोपून टाकलो. हा माझा पहिला व्लॉग होता तो मित्रांनो. सो बघा, काय मिस्टेक झाली असेल तर माफ करा आणि सपोर्ट करा. सो मी नेक्स्ट टाईम चांगले चांगले व्हिडिओज करेन. हा पहिला व्हिडिओ माझा होता. सो थँक्यू व्हेरी मच.